माझा स्वभाव कोणाच्या आडवा जाण्याचा नाही, तरीही 2019 आणि 2024च्या निवडणुकीत स्थानिक नेतृत्वाने माझ्या समवेत विश्वासघात केला, तरी देखील हार न मानता 2029ची निवडणूक काँग्रेसच्याच तिकिटावर ताकदीने लढवण्याच्या प्रयत्नात होतो. परंतु त्या नेत्यांनी पुढील उमेदवारी आमच्या घरात राहील असा निरोप दिला. स्थानिक नेतृत्वाने दाखवलेल्या विश्वासघातामुळे काँग्रेस पक्ष सोडावा लागला असा आरोप भाजपा नेते पृथ्वीराज पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांचं नाव न घेता केलेला आहे. पाटील म्हणाले, काँग्रेस पक्षाने आमच्या कुटुंबियांवर जी जबाबदारी आतापर्यंत दिल्या त्याबद्दल मी नेहमीच कृतज्ञ आहे. स्थानिक नेतृत्वाच्या कार्यपद्धतीमुळे मला हा निर्णय घ्यावा लागला. निवडणुकीत दोनदा पराभव झाला असल्याने तिसऱ्यांदा तुम्हाला उमेदवारी देण्यात येणार नसून आमच्यात घरातील उमेदवार निवडणुकीला उभारणार असल्याचा निरोप मला मिळाला. तिसऱ्यांदा माझा पराभव झाला असता तर तो मला झेपला नसता. पक्ष बदलाचा निर्णय एका रात्रीत झालेला नाही. माझ्या संस्थेत कोणते घोटाळे आहेत म्हणून काँग्रेस सोडलेली नाही. आतापर्यंत लढवलेल्या दोन्ही निवडणुका या विकासाचं व्हिजन ठेवूनच लढवल्या होत्या, परंतु दोन्हीमध्ये मला पराभव पत्करावा लागला. विशाल पाटील अपक्ष म्हणून खासदारकीची निवडणूक जिंकले असले तरी ते सोयीनुसार त्यांचा पक्ष काँग्रेस आणि अपक्ष असं सांगतात, परंतु ते काँग्रेसच्याच मतांवर निवडून आलेत हे वास्तव आहे. मी आता भाजपात गेलो असल्याने काँग्रेस त्यांना मोकळी सोडलेली आहे. जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि विश्वासघातकी प्रवृत्तीमुळे मी भाजपा प्रवेशाचा निर्णय घेतला. पक्ष प्रवेशावेळी विकासाच्या पंचसूत्रीला पाठबळ द्या एवढीच आग्रही मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली. तुमची सक्षमता पाहून योग्य जबाबदारी देण्यात येईल असं आश्वासन वरिष्ठांनी दिले. पक्षाने आमदारकी अथवा खासदारकी लढवण्याचा निर्णय पक्ष घेतो, मात्र मला जी जबाबदारी देईल ती पार पाडू असंही ते म्हणाले. एक दुसरी बाजू देखील आहे की 2019च्या निवडणुकीमध्ये मी अत्यंत थोडक्या मतानं पराभूत झालो. 2024लाही या काँग्रेस अंतर्गत जी फंदपितुरी झाली त्यामुळेच माझा पराभव झाला, अन्यथा माझा विजय निश्चित होता. आता 2019लाही माझ्या संदर्भामध्ये काँग्रेस अंतर्गत विश्वासघात झाला. 2024लाही तीच परिस्थिती आणि पुन्हा 2029ला अशा प्रकारची फंदपितुरी, अशा प्रकारचा विश्वासघात होणार नाही कशावरून, हा प्रश्न आमच्या कार्यकर्त्यांमध्ये होता, माझ्या मनामध्ये होता आणि त्याची समाधानकारक उत्तर मला त्या ठिकाणी काँग्रेस नेत्यांकडून मिळू शकली नाहीत आणि त्यामुळं कदाचित पुन्हा ती पुनरावृत्ती होऊ नये 29ला. कारण मला सांगण्यात आलं की बाबा आता पुढचे त्यांच्याच घरातले उमेदवार आता पुढं त्या ठिकाणी असतील, कारण आपण नाही तर कोणीच नाही अशा मानसिकतेमध्ये गेले अनेक वर्ष काँग्रेस पक्ष आहे. आणि माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता काम करून, पक्षासाठी लढून, जनतेचे प्रश्न हातात घेऊन प्रामाणिकपणे काम करत ह्या ठिकाणापर्यंत पोहोचत असताना पुन्हा असं होत असेल तर मग कितपत आपल्याला पुढं अशा गोष्टीची रिपिटेशन होणार नाही याची खात्री मला व्यक्तिशः वाटली नाही आणि ती मला कोणीही तशी खात्री दिली नाही की हे 29ला घडणार नाही. त्यामुळं भारतीय जनता पार्टीनं ह्या सर्व बाबतीमध्ये मला आश्वस्त केलं, नेतृत्वानं केलं आणि त्यामुळे मी कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि निश्चितपणानं मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टी चांगल्या कार्यकर्त्याला जो जनतेकरता झोकून देऊन काम करतो, पक्षाकरता झोकून देऊन काम करतो, एकनिष्ठपणाने काम करतो, त्याला निश्चितपणानं भारतीय जनता पार्टी न्याय देईल याची खात्री मला आहे. भारतीय जनता पार्टी माझं काम पाहून, पूर्व इतिहास पाहून, जनतेमध्ये माझ्याबद्दल असणारी भावना, नव्यानं पक्षात प्रवेश न केल्यानंतर मी जो 4-4.5 वर्षामध्ये मला खरोखरच परफॉर्मन्स दाखवायचा आहे आणि माझी सवय आहे की ज्या पक्षात आपण काम करायचं, ज्या पक्षात आपण जातो तिथं झोकून देऊन काम करायचं, एक निष्ठतेनं करायचं. त्यामुळं निश्चितपणानं त्यांना ज्या ठिकाणी मी योग्य वाटेल की ज्याला आपण ज्या पदावरती डीम टू बी फिट मी वाटेल
त्या ठिकाणी मला भारतीय जनता पार्टी संधी देईल एवढा विश्वास आणि खात्री आहे.